हॅलो चेक. चला आली लाईट. पहिला चेंडू आपण पाहतोय षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पहिल्याच चेंडूमध्ये एक चांगला आगास मैदानाच्या आतमध्ये असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक गिरट्या घालतोय चेंडू भोवती आणि तोपर्यंत मात्र आपण पाहतोय चेंडू येऊन जमिनीवरती आदळतोय. त्यावरती कुठली संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये होती. 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जातात. ज्या ठिकाणी विकेट यायला हवी त्या ठिकाणी मात्र 2 धावा. पुढचा चेंडू एक चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आहे. कुठलाही धाव या चेंडूवरती मात्र येणार नाही. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र डबल्स आणि पुढचा चेंडू आपण पाहतोय वेटर वॉचची भूमिका. डेड बॉल. साम्राज्य प्रतिष्ठान एका बाजूला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला सनवरी विलेज. पुढचा चेंडू आपण पाहतोय पॅडल स्वीप. सुरेख सुंदर फटका सुरेख फेकी आणि त्याच दर्जाचं कलेक्शन आपण पाहतोय. 1-2 मातब्बर असणार हे संघ मैदानाच्या आतमध्ये. हॉटेल सोनारी विलेज पैलवान बाळासाहेब आकाश बाळासाहेब काळेसाहेब यांच्या मालकीची असणार ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. हॉटेल सोनारी विलेजचा आहे अपोजिट टीम. विनंती असेल चला. पुढचा चेंडू आपण पाहतोय काय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळवलाय. बिग चेस फॉर द फिल्डर आणि सरते शेवटी मात्र रेस जिंकतोय तो चेंडू. 9+4 असा 5 ओव्हर केला जातोय. या 5 धावा धाव फलकाला मात्र पुढे घेऊन जातील. धाव फलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 14 धावा. नो बॉलचा कॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनेगा सिर्फ दर्शक. फिर से एक बार वही अंजाम. गेंद सीमा रेखा पार. येतोय चौकार. चौकार मात्र धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आपण पाहतो या चौकाराच्या माध्यमातून नोंदवल्या जातात एकूण 18 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना धावांचा महासागर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस स्ट्राइक स्ट्रोक. चेंडू आकाशामध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवरती आलाय. आपण पाहतोय गोलंदाज अगदी फलंदाजाच्या समीप आला मात्र बिहाइंड द विकेट असणारा क्षेत्ररक्षक काहीसा गाफील पवित्रा मैदानाच्या आतमध्ये धारण करतोय आणि त्या ठिकाणी मात्र झेल मैदानाच्या आतमध्ये सुटतोय. काहीसा अवघड प्रयत्न होता मात्र असे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये व्हायला हवेत. षटकाला मात्र आपण पाहतोय पूर्णविराम या ठिकाणी दिला जाईल. 19 धावा धाव फलकावरती आहेत. तेजस साबळे काहीसं महागड षटक. 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये केवळ टाकले गेले. 2 लिगल डिलिव्हरीज. त्यामध्ये पहिला व्हाईट बॉल आला त्यानंतर एक सिंगल धाव आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिलं षटक अर्थात शुभम यांच्या माध्यमातून हाताळले गेले. अतिशय महागड षटक आणि त्यानंतर मात्र कमबॅक करण्याची सर्वस्वी जबाबदारी तेजस यांच्या खांद्यावरती. ते आव्हान पेलण्यासाठी त्या आव्हानांची शिदोरे स्वतःच्याच पाठीशी बाळगत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केलेला हा सुंदर प्रवास. आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 20 धावा धाव फलकावरती आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना अतिशय सुरेख आणि सुंदर हे क्षेत्ररक्षण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सजवलं गेले. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये असेल. त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण. अगदी क्षेत्ररक्षणाला साजेशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. सुरेख आणि सुंदर वातावरण.
देखणं आयोजन आणि नियोजनाप्रित्यर्थ चालू असलेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान क्रीडा महोत्सव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा कॉल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतोय. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. पुरंदर प्रीमियर लीग आपण पाहतोय नाथसाहेब यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या या पवित्र पुण्यभूमीमध्ये नाथसाहेब 11 आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2025चा दैदिप्यमान क्रीडा महोत्सव, भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा शुभारंभ. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त होतं 31,000 रुपये सन्माननीय किरण भाऊ पवार बॉस आणि सन्माननीय अजय शेठ साबळे उद्योजक यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये आणि चषक माननीय मंदार तात्या पवार उद्योजक आणि सुजित आबा गुजर उद्योजक यांच्या माध्यमातून. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थात 15,000 रुपये अनिकेत राजूशेठ झेंडे भूमी इन्फ्रोटेक यांच्या माध्यमातून होते. मॅन ऑफ द सिरीजसाठी सौजन्य प्राप्त होत आहे शुभम शेठ बडदे. मॅन ऑफ द मॅच सौजन्य या ठिकाणी प्राप्त होते गणेश शेठ जावळे. बेस्ट बॉलर साठी या ठिकाणी सौजन्य प्राप्त होते सन्माननीय मान्यवर सूरज शेठ पवार. तर बेस्ट बॅट्समनसाठी सौजन्य प्राप्त आहे ओंकार ताडगे. नो बॉलचा कॉल दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येतोय. आणखीन एक सुवर्ण संधी तर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण भारतभर प्रसारित केली जाते त्यासाठी सौजन्य प्राप्त होते अमित शेठ झेंडे. अमित शेठ झेंडे अर्थात सन्माननीय यशोदत्त एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा अनिकेत शेठ रामदास पवार अन्नपूर्णा उद्योग समूह यांच्या माध्यमातून. अनिकेत राजू शेठ झेंडे भूमी इन्फ्रोटेक यांच्या माध्यमातून. तर चषक सौजन्य मान्य आकाश अनिल पवार यांच्या माध्यमातून प्राप्त होत आहे अर्थात सिव्हिल इंजिनियर अँड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रोप्रायटर AK कन्स्ट्रक्शन्स अँड सद्गुरू एंटरप्राइजेस. तर टी शर्ट सौजन्य खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते असे दाते सन्माननीय ओंकार शेठ खटके पुणेरी एंटरप्राइजेस, मान्य तन्मय शेठ झेंडे स्वामी एंटरप्राइजेस, मान्य दर्शन अर्थात बंटी पवार दर्शन अर्थ मूव्हर्स. त्याचप्रमाणे सन्माननीय युवराज शेठ गायकवाड उद्योजक, स्वप्नील भाऊ झेंडे उद्योजक, सागर शेठ भापकर उद्योजक आणि माननीय योगेश बापू काळे माजी सरपंच यांच्या माध्यमातून. तर स्टंप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते रोहन शेठ पवार. बॉल सौजन्य प्राप्त होते सन्माननीय बाळू शेठ बाळवतकर. मंडप सौजन्य माननीय दादासो पवार सुभेदार. धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एकूण 29 धावा 29 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. तर मैदान सौजन्य खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते असे क्रीडा संकुल दिवे तालुका पुरंदर आणि जिल्हा पुणे. आणि हा सर्व क्रिकेटचा अट्टहास खऱ्या अर्थानं ही क्रिकेटची सुमधुर मेजवानी खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या अथक आणि अविरत प्रयत्नांतून खऱ्या अर्थानं या मैदानावरती प्रदर्शित होतीये ते असे मान्यवर सन्माननीय आयोजक ओंकारजी पवार साहेब, माननीय ओंकारजी बडदे साहेब, ओंकारजी जरंडे साहेब, रोहनदादा पवार, करण बडदे इत्यादी आयोजक यांचं देखील संपूर्ण क्रीडा रसिकांच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. 3 दिवसीय हा क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. दरम्यानच्या काळामध्ये पुढचा एकदा स्वैर मारा व्हाईटचा कॉल, व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. व्हाईट बॉलच्या माध्यमातून आणखी एक अतिरिक्त धावफलकाला मात्र पुढे घेऊन जाईल. दरम्यानच्या काळात पुढचा चेंडू आपण पाहतोय चांगला फटका क्षेत्ररक्षक पाठमोरा यावेळी होतीये चुकांचं रूपांतरण धावांमध्ये. काहीच गाफील क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती. काहीच गाफील क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये मलाल है मगर इतना मलाल थोडी है. नक्कीच आपण पाहतोय यावेळी मात्र स्वतःला उद्ध्वस्त करणारी कामगिरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला भेटली. नक्कीच कदाचित स्वतःची म्हणत असेल हम अजीब है इतने अजीब की खुद को तबाह कर लिया और मलाल भी नहीं. यावेळी मात्र हा चौकार या 4 धावा नक्कीच काळजामध्ये जखम करणारा गहरा. तर पुढचा चेंडू आपण पाहतो एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता त्यावरती मात्र धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नसेल. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये 22ची एक धाव मात्र धाव फलकाला पुढे घेऊन जाते आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 35 धावा.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेखा पार येतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये होता. त्यावरती बिकेट करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न फलंदाजानं केलाय. मात्र आपण पाहतोय निर्धारित रूपानं हेलिकॉप्टरचं लँडिंग मात्र या ठिकाणी खाली जमिनीवरती राहतंय. नक्कीच एलिव्हेशन्स चेंडूवरती प्राप्त झाले नाही आणि जो फटका मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करायचा माणूस होता त्यापासून मात्र परावृत्त करणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. षटकाला मात्र पूर्णविराम या ठिकाणी दिला गेलाय. 3 षटका अंती आपण पाहतोय. धाव फलकावरती 41 धावा. 41 रन्स ऑन टू द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ व्हेरी फर्स्ट विकेट. 41 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. एक फलंदाज बाद असताना. तर न्यू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होते. थोडं स्पीडअप करा. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंडचा सुरेख फटका. क्षेत्ररक्षक धरून चेंडूवरती काहीच फंबल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते आणि तोपर्यंत मात्र घेतली गेलेली ही एक डबल्स धावफलकाला मात्र पुढे घेऊन जाईल आणि धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा या धावफलकावरती आहेत. तर पुन्हा एकदा डावखोऱ्या शैलीचा एक विस्फोटक फलंदाज. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय एक अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय माफ करा 2 धावा आल्या. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे गेलाय. 43 धावा धावफलकावरती आहेत. 1 अलॉटेड फॉर द ओव्हरचा इशारा या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून होतोय. तर पुढचा चेंडू सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये ब्लॉक कुल पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक दोन चेंडूवरती आलाय. त्यावरती मात्र घेतली जाईल केवळ एक सिंगल मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाते. 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दोन धावा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जातील. आपण पाहतोय मिसटाईन स्ट्रोक. बॅटची लिडिंग एज आणि बिहाइंड द विकेट मात्र ट्रॅव्हल झाला. त्यावरती मात्र 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातात. आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचा षटक प्रगतीपथावरती असताना. पुढचा चेंडू आपण पाहतोय यावेळी मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. समालोचन कक्षानंतर आपण पाहतोय आमच्या कॅमेरामॅनला मानवंदना देणारा हा प्रहार. मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमारेखा पार येतोय. ब्रँडेड षटकार. बावन्न धावा 4 षटकांती धावफलकावरती मात्र नोंदवल्या गेल्यात. एक मोठं आव्हान या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये उभारण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेलं आणखीन एक पाऊल आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आडव्या बॅटनं जमिनी समांतर फटका. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडून होतीये चूक. नंतर रिकव्हरी. त्यावरती घेतली जाईल एक सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 53 धावा. 53 धावात अंतिम पूर्व षटक, निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये टाकताना गोलंदाजी मार्कवरती हा गोलंदाज सामन्याला कलाटी देणारा षटक ठरू शकेल का? शॉर्ट फॉली हाफ ट्रॅकर. त्यावरती मात्र चांगला प्रहार मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न होता आणि त्यावरती घेतली जाईल तो एक सिंगल मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाते आणि धावफलकावरती आपण पाहतोय 54 धावा. 5व्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना
तर पुढचा चेंडू आपण पाहतोय, वाह काय फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक सूर्य मात्र आज असताना जाताना अवकाशामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय, तर दुसरा सूर्य अर्थात संदीप काळे या मैदानावरती तळपतोय, अर्थात फलंदाजाच्या माध्यमातून. पण पाहतोय स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड, डावखुऱ्या शैलीचा हा विस्फोटक फलंदाज आज मात्र वेगळ्या मूडमध्ये मैदानाच्या आतमध्ये तो इंटेंट खऱ्या अर्थानं सकारात्मक दाखवताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. षटकार मात्र षटकाराच्या माध्यमातून धावफलक वेगाने पुढे जातोय आणि धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 60 धावा आणि त्यानंतर आलेला आणखीन एक बहारदार सदाबहार षटकार 66 धावा या धावफलकावरती आहेत. आणि बॅक टू बॅक 2 बिग हिट्स मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा नो बॉलचा कॉल, फ्रंट फूटचा नो बॉल आणि त्यावरती एक अतिरिक्त धाव, अशा एकूण 7 धावांचा बोनस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 67 धावा धावफलकावरती मात्र नोंदवल्या गेल्यात आणि या 67 धावा मध्ये आपण पाहतोय 14 चेंडू, 29 धावांचा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा नो बॉलचा कॉल. तर पुन्हा एकदा आणखीन एक सुरेख आणि सुंदर प्रहार. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अक्षरशः या षटकामध्ये धावांचा महासागर, तब्बल 22 धावा. आणखीन एक आपण पाहतोय, एक चांगला फटका, लॉफ्टेड ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक दबक्या पावलाने चेंडूवरती आलाय आणि झेल सुटलाय. झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुटलाय. न छेड किस्सा है उल्फत, बड़ी लंबी कहानी है, मैं हारा नहीं जमाने से, किसी अपनों की मेहरबानी है. गोलंदाज यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धावांची खैरात प्रतिस्पर्ध्यांना वाटतोय. बॅक टू बॅक 2 नो बॉल. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक चांगला चेंडू पुन्हा या ठिकाणी प्रदर्शित होताना आपण पाहिलंय आणि लांबलेलं षटक मैदानाच्या आतमध्ये. मात्र काय भागीदारी, 24 चेंडू आणि 54 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. पाच षटकांती 76. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय, सुरेख फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव पूर्ण, 1 धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. अंतिम आणि निर्णायक षटक, त्यावरती आलेली एक सिंगल धाव. अनिकेत यांच्या हातामध्ये मात्र या षटकाची जबाबदारी. महत्वपूर्ण षटक, डो ऑर डायची सिच्युएशन, करो अमरोची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये असताना यावेळी मात्र दिशा भरकटलाय. प्रेशर 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 या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने गोलंदाजी मार्गवरती अनिकेत यांना जाणवत असावा आणि त्याच प्रेशरमध्ये आपण पाहतोय हा एक सुरेख फटका. 1 धाव पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का? मात्र नकार कळवला गेलाय. अप्रतिम कलेक्शन त्या ठिकाणी होईल आणि त्यावरती येईल सिंगल धाव. पहिल्या 2 षटकामध्ये चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये अनिकेत यांनी आपल्या टीमला करून दिलंय. किंवा 2 धावा, एक वाईटची अशा एकूण 3 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्या गेल्यात. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा साम्राज्य प्रतिष्ठानकडच्या गोलंदाजाकडून यावेळी मात्र होतीये चूक. नो बॉलचा कॉल, फ्रंट फूट नो बॉल आणि त्यावरती अर्थात फ्री हिटची सुवर्ण संधी. सुखी संसार मैदानाच्या आतमध्ये चालू होतं आणि त्यावरती मात्र पुन्हा एकदा त्या संसाराला नजर मैदानाच्या आतमध्ये लागते. वाईट नो बॉलचा कॉल. 80 धावा धावफलकावरती, सुवर्ण संधी आणि आणखीन एक व्हाईट बॉल. नो बॉल, फ्री हिट कंटिन्यू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये असेल. तर त्यावरती पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक बनेगा दर्शक, गेंद सीमा रेखा बार. येतोय आणखीन एक ब्रँडेड चौकार मात्र धाव फलकाला पुढे घेऊन जाईल आणि धाव फलकावरती आपण पाहतोय तर 85 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवरती आलाय. फेकी सुरेख
कलेक्शनही त्याच दर्जाचं आपण पाहतो. एक सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाते. 86 धावा, 86 ऑन टू द बोर्ड. 86 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अद्यापर्यंत या षटकातील केवळ 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष असतील आणि या 2 चेंडूवरती आपण पाहतोय 2 बिग हिट्स. एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला, त्यावरती कुठली धाव नसेल. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि एक चांगला फिनिशिंग टच देण्याचा संदीप काळे यांचा मानस मैदानाच्या आतमध्ये असेल. अद्यापर्यंत मात्र अतिशय सुरेख सुंदर फटकेबाजी आणि त्याच जोशामध्ये आपण पाहतोय शेवट देखील सुरेख आणि सुंदर. याची सुरुवात चांगली, त्याचा शेवटही चांगला आणि त्याच दर्जाचा फटका मैदानाच्या आतमध्ये येतोय. अंतिम चेंडूवरती बिग हिट, षटकार आणि षटकार मात्र धावफलकाला आकार देतोय. 92 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. विजयासाठी आव्हान असेल. 36 चेंडू, 93 धावा. चला बॅटर्स, चला पटकन. पंचांना विनंती आहे, कृपया सामन्याला सुरुवात करून घ्या. वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय बदलतंय. अजूनही एक मॅच, मला वाटतं एक मॅच पेंडिंग आहे ना आपली, त्यामुळे थोडं स्पीडअप करा.
पहिला चेंडू निर्धाव. दुसराही चेंडू निर्धाव. उत्कृष्ट असा गोलंदाजी करतोय तो करण. आपल्या संघासाठी काय करतोय पाहूया. पुढील चेंडू करण तर शुभम. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूपच असा उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो करण भडदे. उंच उडालेला चेंडू. यावर काय होतंय पाहूया ना. उत्कृष्ट असा झेल प्रीतम कटके यांच्याकडून. सुंदर असा झेल आणि शुभम पुन्हा एकदा डगआउट मध्ये. पुढील फलंदाज अनिकेत फरतडे. परंतु अनिकेत सुंदर असा टोलवलेला चेंडू. यावर एक धाव पूर्ण. उत्कृष्ट असं गोलंदाजी करतोय तो करण. आपल्या संघासाठी काय करतोय पाहूया. स्ट्राईकला आलाय तो तेजस साबळे, मॅन फ्रॉम गराडे. टोलवलेला चेंडू. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. यावर पंचांचा निर्णय चौकार. चौकार. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. 1 बाद 5. राहिलेलं समीकरण म्हणजे 30 चेंडू 88 धावांचं आव्हान. पुढील गोलंदाज सागर शिंदे. आणि काय होतंय पाहूया. आणि मिस्ड अंडरस्टँडिंग. पुढील चेंडू सागर आणि अनिकेत. टोलवलेला चेंडू. यावर उत्कृष्ट असा एक धाव. आता पाहूया तेजस आपल्या संघासाठी काय करतोय. सागर टू तेजस. उंच उडवलेला चेंडू. यावर काय होतंय पाहूया. आणि धनधनी खणखणीत चौकार. उत्कृष्ट असं फलंदाजी करतोय तो तेजस साबळे. आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय तो सागर शिंदे. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि उत्कृष्ट झेल प्रीतम कटके. प्रीतम कटके उत्कृष्ट झेल घेत आहेत आपल्या संघासाठी. पुढील फलंदाज बशीर शेख आपल्या संघासाठी काय करतोय पाहूया. धावसंख्या झाली 2 बाद 10. पुढील फलंदाज बशीर शेख आपल्या संघासाठी काय करतोय पाहूया. सामना पटापटा उरकून घ्यायचाय. अजून एक सामना आहे. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. यावर दणदणीत चौकार. उत्कृष्ट आल्याच फलंदाजी करतोय तो बशीर शेख. पंचांना एक सूचना आहे. सामना पटापटा खेळून घ्यायचा आहे.
टोलवलेला चेंडू यावर काय होतंय पाहूया आणि एक चोरटी पद्धतीची धाव. 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 15. 2 बाद 15. पुढील पुन्हा एकदा करण वडदे गोलंदाजीसाठी आलाय. उत्कृष्ट टोलवलेला चेंडू यावर काय होतंय पाहूया आणि खणखणीत षटकार. उत्कृष्ट असं फलंदाजी करतात बशीर शेख. आल्या आल्या सुंदर असा टोलवलेला चेंडू यावर खणखणीत षटकार. पुढील एकदा सज्ज उत्कृष्ट टोलवलेला चेंडू यावर नौलोक षटकार. उत्कृष्ट असं फलंदाजी करतात बशीर शेख आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असं फलंदाजी करतायत बशीर शेख आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली 27. 2 बाद 27. उत्कृष्ट असं फलंदाजी करतायत बशीर शेख आपल्या संघासाठी. पुढील चेंडू आणि वाईट पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू यावर काय होतंय पाहणी विकेट. उत्कृष्ट असा झेलला तो करणने आपल्या संघासाठी. चला सामना पटापटा खेळायचंय. पाऊस येण्याची शक्यता आहे आणि येतोय बी. पुढील फलंदाज अनिकेत आपल्या संघासाठी मैदानात आलाय. काय करतोय तो पाहूया आपल्या संघासाठी अनिकेत. आणि निर्धाव आणि मिस झालेला चेंडू आणि डॉट पद्धतीचा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो करण आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू यावर दणदणीत आणि खणखणीत षटकार. आणि 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 34 म्हणजे 34. तीन ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली 34. आणि पंचांचा इशारा वाईड. अतिरिक्त धावसंख्येवर धावसंख्या झाली 35. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू यावर दणदणीत आणि खणखणीत षटकार. अनिकेत फरतडे उत्कृष्ट असं फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू यावर दणदणीत आणि खणखणीत अनिकेत फरतडे याचा उत्कृष्ट असा खणखणीत आणि दणदणीत षटकार.
उत्कृष्ट असं फलंदाजी करतोय अनिकेत आपल्या संघासाठी. धावसंख्येत धावसंख्या झाली 47. आणि डॉट मध्ये चेंडू. उत्कृष्ट असं गोलंदाजी सागर शिंदे आपल्या संघासाठी करतायत. आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू. उत्कृष्ट असं गोलंदाजी करतायत संघासाठी सागर शिंदे. उत्कृष्ट, खूपच आणि उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू. आणि 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 47. धावसंख्या झाली ती 47. नवीन गोलंदाज प्रीतम कटके. समीकरण राहिले ते हॅलो. उत्कृष्ट टोलवलेला चेंडू. यावर काय होतंय पाहूया. दणदणीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 58. चोरट्या पद्धतीची एक धाव. धावसंख्या झाली ती 59. 5 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 59. एक बॉल राहिली. निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि धावसंख्या झाली ती 59.
धावसंख्या झाली ती 59. 5 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 59. 6 चेंडू 34 धावांचा आव्हान. हॉटेल सोनवरी व्हिलेजला 6 चेंडू आणि 34 धावांचा आव्हान. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं तर शेखर यांनी आपल्या संघासाठी. आणि काय होतंय पाहूया. पुढील चेंडू चोरट्या पद्धतीची 1 धाव. उत्कृष्ट असं गोलंदाजी करतोय तो मंगेश आपल्या संघासाठी. उत्कृष्ट पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. उंच उडवलेला चेंडू. यावर काय होतंय पाहूया. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण यांच्याकडून. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं करण याने आणि चौकार अडवला आणि टीम जिंकली. चला चला चला. एक जण आपला यायचा टॉस साठी. शिवप्रेमी पवारवाडील आपला कप्तान लावून द्यायचं नाणेफेकीसाठी. लवकर यायचंय बर का. सामना आपल्याला लवकर उरकायचा आहे.